आपण जर त्यांची राजकीय कारकीर्द बघितली तर कधीही राजकीय फायदा किंवा नुकसान याचा विचार न करता त्यांचा विदर्भाच्या प्रश्नावर त्यांची जी प्रतिबद्धता होती त्यामुळे त्यांना अडचणीचा सामना देखील करावा लागला। मग मंत्री असताना देखील त्यांची अडचण त्या प्रसंगी झाली किंवा 2004 साली ज्यावेळेस ते आणि मी पश्चिम नागपूरमध्ये एकमेकांसमोर निवडणुकीला उभं होतो त्यावेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये विदर्भाचा विषय आला नाही म्हणून त्यांनी आपलं निवडणूक कार्यालयच बंद करून टाकलं। आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं निवडणुकीतही कुठल्याही परिणामाची चिंता न करता आणि जे ठरवलंय ते होत नसेल तर मी त्याच्या विरुद्ध उभा राहील अशा पद्धतीचं त्यांचं एक आपण त्यांचं चरित्र आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य असेल, शिक्षणाचं क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या त्या काळी त्यांनी केलेलं कार्य हे तेव्हाचं पथदर्शी कार्य ठरलेलं आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा जो सत्कार आहे हा या जिल्ह्याने तयार केलेलं एक अतिशय परिपक्व उत्तुंग अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचा सत्कार आपण केला आहे। पण मला त्याहीपेक्षा या गोष्टीचा आनंद आहे की आशिष बाबू देशमुख आणि आमचे सर्व जे काही माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत या सगळ्यांनी मिळून ही जी संकल्पना मांडली की रणजित बाबूंचा वाढदिवस कसा साजरा करायचा, तर त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याचं प्रतिबिंब हे जिथे उमटत असेल त्या गोष्टीचा सत्कार करणं हाच रणजित बाबूंचा सत्कार ठरेल। आणि म्हणून 9 वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत, ग्रामपंचायती आहेत, शाळा आहे, आपले त्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे, अशा विविध लोकांचा आणि संस्थांचा सत्कार हा या ठिकाणी झाला। आणि हे करत असताना मला असं वाटतं की लोकसहभाग ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मगाशी विनायक महामुनींनी सांगितलं की लोकसहभागाचं एक मोठं प्रेशर हे ग्रामीण भागावर असतं। पण मला असं वाटतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सगळ्यात मोठा मंत्र जर काही दिला असेल तर तो लोकसहभागाचा मंत्र आहे की ज्या माध्यमातून एक गाव कसं बदलू शकतं। आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आज जर आपण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना बघितल्या आणि एखाद्या गावाने ठरवलं की माझं गाव पूर्णपणे परिवर्तित करायचं आहे, लोक एकत्रित आले तर निधीची कुठलीही कमतरता नाही, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, या योजनांचं कॉन्व्हर्जन्स केलं तर गाव हे पूर्णपणे बदलू शकतं। आता नुकतंच आमच्या जयकुमार गोरेजींनी जे एक अभियान या ठिकाणी हातामध्ये घेतलं, हे अभियानही असंच होतं की ज्यामध्ये कॉन्व्हर्जन्स